शिरूरच्या धनगरांना अद्यापही आधार कार्ड मिळालेलं नाही आणि त्यामुळे विविध शासकीय योजनांच्या लाभापासून त्यांना वंचित राहावं लागतंय। आधार कार्ड काढण्यासाठी जन्माच्या दाखल्याची आवश्यकता असते, परंतु जुन्या पिढीतील या नागरिकांकडे हे दाखले नसल्यानं त्यांना आधार कार्ड मिळत नाहीये। त्यामुळे विविध शासकीय योजनांचा त्यांना लाभच घेता येत नाहीये। सर, आमचे आई वडील म्हणजे आमचं आता नवीन मुलांचे आधार कार्ड वगैरे भेटतात, पण आमच्या आई वडिलांचा म्हणजे जुना पुरावा नसल्यामुळे, रहिवासी दाखला वगैरे, जन्माचा दाखला वगैरे नसल्यामुळे आम्हाला कोणतेही म्हणजे आधार कार्ड निघत नाही। त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ भेटत नाही। अनेक वेळा पर्यायी दाखले देत आधार कार्ड काढण्याची विनंती हे नागरिक करताय, तरी सुद्धा त्यांचा आधार कार्ड काढण्यात येत नसल्यानं हे नागरिक आता हतबल झाले। त्या लोकांकडे मी चक्र मारून दमलो। त्यावेळेला ज्यावेळेला मला यांचं आधार कार्ड नाहीये म्हणून त्यांना रेशनिंग कार्ड मिळत नाही, त्यावेळेला मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो तर तालुक्यामध्ये सांगितलं गेलं, त्या एका ऑफिसचा मुंबईचा नंबर दिला गेला मला, रेस्कोचा। तिथं त्या ऑफिसमध्ये मी फोन केला, त्यांना नंतर ते म्हटले की भाऊ आमच्याकडे सगळं बंद झालेलं आहे, तुम्हाला ते जाऊन नागपूरला काढावं लागेल। त्यासाठी त्यांचा जन्माचा दाखला म्हणजे शाळेचा दाखला नको आहे त्यांना, तो जन्माचाच पाहिजे। आणि ग्रामपंचायतला त्यांची जन्माची नोंद नसल्यामुळे या लोकांना आधार कार्ड मिळत नाही। बांगलादेशमधून आलेल्यांकडे तर दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे। मग वर्षानुवर्ष येथे वास्तव्यास असलेल्यांनाच आधार कार्डापासून वंचित राहावं लागतंय। सायदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।